अजून किती वेळ विचार करत बसणार आहेस तू? मग काय करू सांग ना. हे विचार कसे घालवू डोक्यातून? माझ्यामुळे काय होतंय बघतेस ना तू. आजोबा इतक्या दिवसांनी गावाहून परत आलेत, पण माझ्यामुळे त्यांची आणि आईची साधी एकमेकांची भेट पण नाही झाली आहे. नको इतका त्रास करून घेऊ स्वतःला. डॅमेज व्हायचंय ते झालेलं आहे. आता त्याचा गिल्ट नको घेत बसूस. अगं मग काय करू? रिस्पॉन्सिबिलिटी झटकून टाकू? शुभ्रा, आजचीच गोष्ट बघ ना तू. आजोबांना देवाची पूजा करायची होती, पण इथे देव सुद्धा नाहीये. देवांना पण माझ्यामुळे घराबाहेर जावं लागलंय. काय करू या गिल्टचं? आणि कितीही ठरवलं ना तरी हे विचार कसे थांबवू? हो, पण जे घडून गेलंय त्यावर विचार करण्यात काय फायदा आहे मला सांग. आज प्रयत्न करतोयस ना. अँड द बेस्ट पार्ट इज तुझे सगळे प्रयत्न खूप जेन्युइन आहेत, राईट? मग ट्रस्ट मी, तुला यश नक्की मिळेल. सगळं नीट होईल. हो, पण शुभ्रा कधी होणार? अरे गोष्टीने वेळ लागणार सोहम. थोडे पेशन्स ठेव ना. बी पेशंट. इकडे बघ. सगळ्यात आधी हा दुःखी चेहरा आहे ना, तो बदल बरं. छान स्माइल करून दाखव. हसत प्रॉब्लेम फेस केले ना की ते असे निघून जातात. चल माझ्या बरोबर. कुठे? चल तर. कसं वाटतंय? खूप छान. पण हे सगळं का केलंयस तू? कारण की हे आपलं जग आहे. बाहेरच्या कलकलाटापासून खूप लांब असलेलं. इथे आपल्याशिवाय दुसरं कोणीही नाहीये. प्रॉब्लेम्सही नाही येऊ शकत. आय विश खरंच आपल्या दोघांचंच असं एखादं जग असतं तर. आहे ना. डोळे बंद कर. आता तू जो विचार करणार आहेस ना, सगळं तसंच घडणार आहे. त्यामुळे खूप छान विचार कर. इमॅजिन कर हे आपलं घरटं आहे, तुझं आणि माझं, एकमेकांसाठीच. आणि या घरट्यात येताना बाहेरच्या जगातल्या सगळ्या चिंता, सगळी टेन्शन्स, सगळा स्ट्रेस तिथे बाहेरच्या जगात ठेवून आत आलायस. त्यामुळे आत्ता तुझ्या मनात फक्त आनंद आहे सोहम. कॅन यू फील इट? आत्ता तुझ्या चेहऱ्यावर हे जे स्माइल आलंय ना सोहम, ते इथून आलंय. त्यामुळे ते खूप खरं आहे. त्याला कायम जपून ठेव. थँक्यू शुभ्रा, आपल्यासाठी इतकं सुंदर जग निर्माण केल्याबद्दल. आता जेव्हा मला जगापासून लांब जावंसं वाटेल ना, तेव्हा मी आपल्या या जगात येऊन बसेन, तुझा हात हातात घेऊन.
देवा, मी अजिबात तुमची आबाळ होऊन देणार नाही. बाबांनी एवढ्या विश्वासाने तुम्हाला माझ्याकडे सोपवलंय. बाबा येईपर्यंत तुम्ही माझ्याकडेच राहा. देवा, आज हे नवीन नोकरीच्या इंटरव्ह्यू साठी चालले. त्यांना यश मिळू दे. त्यांचा तो उत्साह अगदी पहिल्यासारखा तसाच राहू दे. तुम्ही कधी आलात? केव्हापासून उभ्या तिकडे? काय नाही, तुझी देवावरची श्रद्धा बघत होतो. आहेच माझी श्रद्धा. बघा ना, किती संकट आली आपल्यावर. देवानेच तारलं आपल्याला त्यातनं. पण म्हणजे तू जर काहीही न करता नुसती बसून राहिली असती तरी तुझ्या देवाने तुला तारलं असतं. झालं का परत तुमचं सुरू तसेच ते प्रश्न? हे बघा, हा विषय न संपणार आहे. तुम्हाला माहिती, आपण दोघंही हार मानणाऱ्यातले नाही आहोत. हा, ही गोष्ट मात्र आपल्या दोघात सारखी आहे. आपली स्वप्नही सारखी आहेत. म्हणूनच मी म्हणते, कशाला हे नवीन तुम्ही काहीतरी नोकरीचं वगैरे काढताय? अन्नपूर्णाचा छान जग बसायला लागलाय. आपण दोघं तिथे जाऊ, मेहनत करू, एकत्र चालवू. असंच ठरलं होतं की नाही आधी? अगं हो, पण अन्नपूर्णा आहे तेवढंच ठेवायचंय का? वाढवायचंय ना. आणि अन्नपूर्णा जर का मोठं करायचं असेल तर आपल्याला दोघांनाही खूप मेहनत करायला. हे बघ, तू अन्नपूर्णा सांभाळ, मी नोकरी करतो. दोघे पैसे साठवू, भांडवल वाढवू, अन्नपूर्णा वाढवू. पण मी काय म्हणते, तुम्ही आता पण नाही बीड नाही. माझी खात्री आहे तू अन्नपूर्णा व्यवस्थित सांभाळशील. मला शुभेच्छा दे नोकरी मिळण्यासाठी. ते आता आहेतच ना तुमच्यासोबत. नक्की आसावरी जाऊन किती दिवस झाले? काय झालं आजोबा, असं का विचारताय? बस बघ, कुबट वास येतो, कुबट. याशिवात लावायची देवासमोर? याशिया बाळ करायची देवाची? आजोबा ऍक्च्युली इतक्या दिवसात त्या वापरल्या गेल्या नाही आहेत ना, आम्ही पूजा केली नसल्यामुळे, म्हणून तो तसा वास येतोय. इतके दिवस? 2च दिवस झाले ना आसावरी जाऊन. 2 दिवसात वातीत इतका वास होतो कुबट? नाही, ह्या जुन्या वाती आहेत. आईने रिसेंटली केलेल्या वाती तर अशा लावून लावून संपल्या सुद्धा. मला आत्ताच्या आत्ता नवीन वाती पाहिजे, 101. आजोबा हो, वाती बनवून त्या आपल्याला भिजवाव्या लागतील ना, त्याशिवाय कशाला होणार? अरे वा, बरंच ज्ञान आहे आमच्या नाथसूरबाईंना. हा, पण हे ज्ञान जर आधी वापरलं असतं तर एवढा वाती तयार झाल्या असत्या, निरांजन पेटलं असतं. वाती वाळायला घ्या आता आणि भिजवा तुपामध्ये, तासाभरात भिजतील त्या. हो आजोबा. शुभ्रा दे इकडे, मी पण मदत करतो. थँक्स यार. हे घे. अरे तुमचा खरा संसार चालू आहे का लुटुपुटीचा संसार करताय अजूनही? म्हणजे या नखा एवढ्या कापसानं तुमच्या लुटुपुटीच्या संसाराच्या निरांजनामध्ये वाद करत आहे काय तयार? काय रे, जा खाली, स्वच्छ आणि भरपूर कापूस घेऊन ये. 101 वाती तयार पाहिजेत मला. अहो हे काय? काय? तुम्ही हा शर्ट घालून चाललाय? चांगला की.
हो नको नको, एवढ्या मोठ्या इंटरव्ह्यूला जाताय ना तुम्ही. तुम्ही तो दुसऱ्या घालून देऊ का तो शर्ट? अगं नको, राहू दे, चांगला आहे. बरं मग ठीक आहे. हा आणि हे बघा, तुम्ही एवढे मोठे शेफ आहात, नावाजलेले शेफ आहात, त्या लोकांनी तुम्हाला काही असे साधेसे प्रश्न विचारले ना तर वाईट वाटून घेऊ नका, उत्तर द्या हा त्याचं. मला असं वाटतंय की इंटरव्ह्यू माझा नाही तुझाच आहे. केवढी काळजी करतेस. काळजी वाटणार नाही का मला? बरं नको काळजी करूस, येऊ मी आता. एक मिनिट. हा हो करेक्ट. सगळं चांगलं होणार आहे. हो येऊ. अगं मी घेणारच होतो. तू माझं काम मला काहीतरी करू दे ना. सगळं तूच केलंस तर मी काय करू. चल येतो. बरं येताना काय आणायचंय? असं काही विशेष नकोय, पण जमलं तर कोथिंबीरची जोडी आणाल का एक मोठी? अरे का नाही जमणार, आणि जास्त पैसे देणार नाही, भाव करून आणि येऊ. हो आणि ऑल द बेस्ट. येस ते तर हवंच आहे. पण मला असं वाटतं मी जर त्यांना सांगितलं ना की माझी बायको अन्नपूर्णा चालवते तर ते मला असाच जॉब देऊन टाकतील. निघा आता, उशीर होतोय तो. येतो. शुभ्रा, शुभ्रा, आणलास तू कापूस? हो. चल 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 पटकन, 101 वाती वळायच्या. हे बघ ना त्याने कसा कापूस दिलाय. अरे असाच कापूस वापरतात. हो का? पण आजोबांना लागतात त्या फुलवाती कशा वळतात त्या आईना माहित आहेत, मला नाही माहिती. थांब आपण प्रयत्न तरी करूया. असं करतात यार, सोहम माहितीच नाही तर काय करणार. आई नेहमी करायची, तेव्हा तिच्या बाजूला बसलो असतो ना तरी जमलं असतं आज. बघ ना, ट्राय कर. क्लिप का नाही लावलीस? सोहम काही सुचत नाहीये मला, इथे फुलवातींचं टेन्शन आलंय, काय करू आता. थांब मी आलोच. एक सेकंड. सोहम काय करतोयस? एक सेकंड. तुला पाणी वगैरे काही हवंय? सोहम हे काही आपल्याला जमेल असं वाटत नाहीये. आपण एक काम करूया, आपण आईना व्हिडिओ कॉल करूया आणि त्यांनाच विचारूया, पटकन होऊन जाईल. हो ठीक आहे, तू कर, मी आलोच. नाही ना 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 ना, दोघांनी मिळून फुलवाती वळायच्यात. हा तू शिकून घे ना आधी, तुला जमलं की मला दाखव. हा मी तो आलोच. आईंच्या समोर येणं टाळतोयस ना? बघ उगाच तिला माझ्यामुळे त्रास नको. मी समोर जरी आलो ना तिला त्रास होतो. मी देव आणायला गेलो होतो तेव्हाही तिला माझ्यामुळे त्रास झाला. आता नको, बस झालं. ऐक मी आत थांबतो, तुझं झालं की बोलो. आजपर्यंतच्या आयुष्यात कधी काहीही केलेलं नाहीयेस तू. आज जर आईने तुला फुलवाती वळताना बघितलं तर किती बरं वाटेल माहितीये त्यांना. शुभ्रा, अगं आज कसं काय एकदम व्हिडिओ कॉल वगैरे केलास? हो आई, अहो ऍक्च्युली फुलवात कशी वळतात हे जरा सांगा ना मला, त्याच्यासाठी फोन केला होता. अगो अचानक फुलवाती का ग? आई मार्गशीर्ष महिन्यामध्ये मी व्रत केलंय, तर मग म्हणून म्हणलं देवासमोर जरा जास्त दिवे लावूया, मग जरा जास्त फुलवाती वळून ठेवूया असा विचार केला म्हणून. हो का, खूप छान. छान. अगं वात वळणं एकदम सोपं आहे. आधी उदबत्ती लाव. उदबत्ती? आई कशासाठी? मग तर खरं उदबत्तीची राख होईल ना तेव्हा ती बोटाला लाव आणि मग वात वळ. बघ कशी छान वळली जाईल. ओ कसं असतं ना आई, म्हणजे उदबत्तीला वाटतं सगळं संपलंय, पण तिच्या राखेतून सुद्धा नवीन फुलवाती जन्माला येतात.
हो ग, खरंच. काय आहे ना शुभ्रा, उत्पत्ती जळते ती सुगंध देण्यासाठी, ती चटके देण्याचं काम नाही करत. म्हणून तिच्या राखेचाही उपयोग होतो. आई जरा थांबा, आता ती राख तयार होऊ दे. झाली झाली. आई कसं करता तुम्ही, काही कळत नाहीये मला. शुभ्रा, सोहमची झालीये तशी करू म्हणताय काय? छान झालीये का ती? हो तसंच कर. करते. हा बरोबर आहे. हा शुभ्रा, अगं तुम्ही दोघंच आहात ना घरी? मग देवाजवळ घंटा कोण वाजवतोय? बाहेरून येतोय आवाज आई बहुतेक. मी नंतर फोन करते. हा, बाय बाय. शुभ्रा, काय करतेस तू? कुणाशी बोलतेस? मैत्रिणीशी बोलत होते आजोबा. एवढं घाबरायला काय झालं त्यात? वाती वाळायला सोडून गप्पा मारत बसलीस? नाही, हे काय वाती कोण वळतोय? छान छान, अगदी आसावरी सारख्या वळल्यास. थँक्यू. एवढंच घाई नकोय. त्या वाती तुपात भिजवून आण. कळलं? कशा जळतात ते बघू. चला लवकर या, पूजा खोळंबलीये. देवा, तुझ्या पूजेमध्ये काही कमी जास्त झालं असेल तर माफ कर बाबा. चूक पोटात घाल. मगाशी पूजेला निरंजन नव्हतं. माझ्या नातवाराने नाचून धावपळ करून 101 वाती वळलेल्या आहे. त्यामुळे त्याची काही काळजी नाही. आता त्या दोघांवर तुझी कृपा राहते. तिकडे माझी सून आसावरी आणि तो चप्पलचो सॉरी अभिजित, दोघ जण प्रवासाला गेलेत. त्यांचा प्रवास सुखरूप होऊ दे आणि त्यांना लवकरात लवकर सुखरूप घरी आण. आसावरी आसावरी मला नोकरी मिळाली. येते माझी जवळजवळ वाटच बघत होते. मला म्हणाले, अभिजित सर तुम्ही जर आम्हाला जॉईन केलं तर आमचं भाग्यच म्हणायचं. मस्त झाला इंटरव्ह्यू. खूप मोठं किचन आहे त्यांचं आणि खूप मोठा मेनू. वेगवेगळे पदार्थ करायला मिळणार आहेत मला. आसावरी मी खूप दिवसांनी आज खूप आनंदात आहे. आसावरी काय झालं? तुला आनंद नाही झाला? अहो मी आता शुभ्राशी व्हिडिओ कॉलवर बोलत होते. म्हणजे सोहम सुद्धा तिच्या बरोबरच बसला होता तिथे. म्हणजे ते दोघं माझ्या डोळ्यासमोर होते आणि कोणीतरी देवाजवळची घंटा वाजवत होतं. अगदी स्पष्ट ऐकू येत होतं मला. वाटतं काहीतरी लपवतायत माझ्यापासून. कोणीतरी होतं तिथे. कोण असेल?